नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. दारव्हा दिग्रस मतदारसंघात वंचितची जोरदार एंट्री. फुले जयंतीनिमित्त शाखा विस्ताराला वेग. यवतमाळ जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा दिग्रस दारव्हा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रवेश करत संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. एकेकाळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेला आणि सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रभावाखाली असलेल्या या मतदारसंघात वंचितची वाढती ताकद लक्षवेधी ठरत आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत तालुक्यातील बोदेगाव, पिंपळगाव, करजगाव, तरोडा आणि तरनोळी या महत्त्वाच्या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखांचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डी.के. दामोदर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष डी.के. दामोदर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणावर साथ देण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे यांच्या नेतृत्वात हा विस्तार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक जाधव, महासचिव गौतम मुजमुले, महिला आघाडीच्या शारदा धवणे, योगिता बोरकर, जया नाईक तसेच अविनाश गुडदे, प्रल्हाद बर्डे, प्रकाश चव्हाण, आकाश खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यांमध्ये येत्या काही दिवसांत किमान 50 नवीन ग्रामशाखांचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी.के. दामोदर यांनी दिली. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. गौरव प्रकाशन न्यूजकरिता दारव्हा ग्रामीण प्रतिनिधी जगन्नाथ वानखडे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.